सुरुवातीची बातमी आहे. लोकसभेत महायुती आणि महाविकास आघाडीत इच्छुकांची गर्दी आहे. अनेक ठिकाणी जागांचा पेच फसल्यानं रस्सीखेच सुरू आहे. कुणाला कुठे लागू शकते लॉटरी आणि कुणाचा पत्ता कापला जाण्याची चर्चा आहे. पाहूया हा एक रिपोर्ट. लोकसभेचं घोडा मैदान जवळ येत असताना इच्छुकांची गर्दीत आता दावे प्रतिदावे रंगतायत. इच्छुक उमेदवारांच्या स्पर्धेत महाविकास आघाडीहून महायुतीत जास्त रस्सीखेच सुरू आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपच लढणार हे नारायण राणेंनी ट्विट केल्यानंतर जागा वाटपाचे अधिकार शिंदेंना असल्याचं उत्तर उदय सामंतांनी दिलं. गेल्यावेळी शिवसेनेचे विनायक राऊत विरुद्ध महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या निलेश राणेंमध्ये लढत झाली. राऊतांना 4,58,022 तर निलेश राणेंना 2,79,700 मतं पडली. राऊतांनी 1,78,322 मतांनी राणेंचा पराभव केला होता. तुम्ही म्हणत असाल मी पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, माझी पण इच्छा ती दिसते कमळ फुलायलाच पाहिजे. रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा असेल किंवा जिथं जिथं पूर्वी शिवसेनेनं जागा लढलेल्या आहेत तिथं शिवसेनेचाच दावा आहे. त्यांचं दुःख ते देवेंद्रजींकडे मांडतील, आमचं दुःख आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे मांडू. इथे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये कोणाला उभं राहायचंय त्याने कोणी उभं राहावं आणि मानसिकता ठेवून यावं की आपल्याला 2.5 लाखांनी आपटायचंय. नगर लोकसभेच्या जागेसाठीही महायुतीत मोठी चुरस दिसते. 5 वर्षापासून आपण तयारी करतोय, यंदा आपण 5 लाख मतांनी जिंकून येऊ असा दावा भाजपच्या सुजय विखेंनी वर्तवलाय. तर भाजपच्या राम शिंदेंनीही नगर लोकसभेतून लढण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यात अजित पवार गटाकडून निलेश लंकेंनीही आधीपासूनच तयारी सुरू केली. जर नगरची जागा भाजपला गेली तर निलेश लंके पुन्हा शरद पवारांकडे परतणार का याच्याही चर्चा आहेत. कारण गेल्या काही दिवसांपासून निलेश लंकेंच्या कार्यक्रम आणि बॅनरवर शरद पवारांचा फोटो लागतोय. या ठिकाणी अहमदनगर दक्षिणमध्ये भारतीय जनता पार्टीचा खासदार 5 लाखापेक्षा अधिक मतांनी निवडून येईल ही जनतेची भावना आहे. मी अगोदरच इच्छुक आहे म्हणून सांगितलंय, त्याच्यामुळे इच्छुकाच्या यादीत माझं एक नाव आहे. आता अनेक जण इच्छुक आहेत आणि मग इच्छुकाच्या यादीत नाव आहेत हेच पार्लमेंटरी बोर्डात चर्चेला जात. गेल्यावेळी नगर लोकसभेसाठी भाजपचे सुजय विखे आणि राष्ट्रवादीच्या संग्राम जगतापांमध्ये सामना झाला होता. विखेंना 7,04,660 तर जगतापांना 4,23,186 मतं पडली होती. विखेंचा 2,81,474 मतांनी विजय झाला होता. संभाजीनगर लोकसभेसाठी शिंदेंकडून संदीपान भुमरे इच्छुक असताना आता भाजपच्या भागवत कराडांनीही इच्छा बदलून दाखवली. आधीच्या समीकरणानुसार संभाजीनगरची जागा महायुतीमध्ये शिवसेनेकडे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंचं नाव चर्चेत राहते. काँग्रेस आणि शरद पवार गटाकडून अद्याप कोणतंही नाव चर्चेत नाही. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून यावेळी संदीपान भुमरे इच्छुक आहे. तर भाजपचे मंत्री भागवत कराड यांनीही भाजपकडून संभाजीनगर लढवण्याची इच्छा वर्तवली आहे. गेल्या 2019च्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमचे इम्तियाज जलील यांना 3,89,042, शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंना 3,84,550, अपक्ष लढलेल्या हर्षवर्धन जाधवांना 2,83,798, तर काँग्रेसच्या सुभाष झांबड यांना 91,789 मतं पडली. या 4,492 मतांनी जलील यांचा विजय झाला. हा गड तुम्हाला सांगतो 2024 मध्ये शिंदे साहेबाचा खासदारीचा निवडून येणार आहे. खैरेंना त्यांनी किती वल्गना केल्या तर तुम्हाला सांगतो खैरे हा 2 लाखाच्या पुढे पाडणार आहे. मी एक इच्छुक उमेदवार नक्कीच आहे, पण शेवटी पक्ष सांगेल. मी पक्षाचाच कार्यकर्ता आहे, पक्ष सांगेल ते मला मान्य असेल. नंदुरबार लोकसभेची जागा युतीत भाजप लढत आली तर आघाडीत ही जागा काँग्रेस लढत होती. यंदा भाजपकडून विद्यमान खासदार हिना गावित पुन्हा इच्छुक आहे, तर काँग्रेसकडून अद्याप कुणाच्याही नावाची चर्चा नाही. अजित पवार गटानं इथे भाजपच्या हिना गावितांना पाठिंबा दिलाय. मात्र शिंदेंचे शहर प्रमुख चंद्रकांत सूर्यवंशी हिना गावितांना उमेदवारी देण्यास विरोध करतायत. 2019च्या लोकसभा निवडणुकीत नंदुरबारमध्ये भाजपच्या गावित विरुद्ध काँग्रेसच्या केसी पाडवींमध्ये लढत झाली. गावितांना 6,39,136, पाडवींना 5,43,507 मतं मिळाली. गावितांचा 95,629 मतांनी विजय झाला आणि पाडवी पराभूत झाले. लोकसभेची उमेदवारी देखील त्या ठिकाणी भाजपलाच राहणार आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा क्रमांक 1चा आहे आणि भाजपाची
विजयाची सुरुवात नंदुरबार मधून होईल. पार्टीने मला उमेदवारी देऊन या भागाचा असाच सातत्याने विकास करायची संधी मला द्यावी अशी आज पक्षाचे जे निरीक्षक आले होते त्यांच्याकडे मी इंटरव्ह्यू दिलेला आहे. हिना गावितांनी लोकांचा फार छळ केलेला आहे. त्याच्यापेक्षा बघ कोणाला बी राजेंद्र गावित बी चालेल, त्यांच्याच घरचा कोणीही चालेल, परंतु भेदभाव करणारा, आदिवासींवरच अन्याय करणारा खासदार नको. उत्तर मध्य मुंबईसाठी भाजपकडून विद्यमान खासदार पूनम महाजन, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, आशिष शेलार आणि माधुरी दीक्षित यांची नावं चर्चेत आहेत. गेल्या वेळी इथे पूनम महाजन विरुद्ध काँग्रेसच्या प्रिया दत्त यांच्यात लढत झाली होती. महाजन यांना 4,86,672, प्रिया दत्त यांना 3,56,667 मतं मिळाली होती. महाजनांचा तब्बल 1,00,000 मतांनी विजय झाला होता. ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार राजन विचारे तर शिंदेच्या शिवसेनेकडून रवींद्र फाटकांचं नाव चर्चेत आहे. गेल्या वेळी शिवसेनेच्या विचारेंविरोधात एकसंघ राष्ट्रवादीतून आनंद परांजपे लढले होते. विचारेंना 7,40,969 तर परांजपेंना 3,28,824 मतं पडली होती. विचारेंचा तब्बल 4,12,000 मतांनी विजय झाला होता. तिकडे हिंगोलीची जागा युतीत शिवसेनेकडे, विद्यमान खासदार हेमंत पाटील हे शिंदेकडे. ते पुन्हा इच्छुक असताना भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळ यांनी हिंगोलीवर दावा सांगत त्यासाठी तयारीही केल्याचं बोललं जातंय. हिंगोली लोकसभा ही भारतीय जनता पार्टीला दिली गेली पाहिजे. आपल्या सगळ्यांना आठवण नसेल, मंचावर की नागा आदरणीय घोगे साहेबांना तर आठवण नसेल, ही लोकसभा खरी आपलीच आहे. गेल्या वेळी शिवसेनेचे हेमंत पाटील आणि काँग्रेसच्या सुभाष वानखेडेंमध्ये हिंगोलीची लढत झाली होती. हेमंत पाटलांना 5,86,312 तर वानखेडेंना 3,08,456 मतं पडली होती. पाटील 2,77,000 मतांनी जिंकले होते. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.